आता तू रडतेस पण तू स्वतःला स्ट्रॉंग कसं बनवलंस? माझे वडील वारले त्या चौथ्या दिवशी मी प्रॅक्टिसला गेले. बाप रे बाप. ये है आरोही, a wrestler I met on the 24th day of my school series, जहाँ मैं पहुंचा ZP रेवड़ी स्कूल इन सातारा जो खंडोबा मंदिर के अंदर है, and that's where I found this lioness. कुणासाठी बनायचं तुला पहिलवान? माझ्या वडिलांसाठी. तर त्यांनी पण असे केले काही कुस्ती वगैरे? नाही, त्यांची इच्छा होती की मी कुस्ती खेळावं. त्यांची मागच्या वर्षी म्हणजे ते मरण पावले. कोणती अशी गोष्ट जी पप्पांनी बोललेली तुझ्यासाठी ती नेहमी तुझ्या लक्षात राहील? की तुला मोठं व्हायचंय आणि आईला खूप सांभाळायचंय. तुला वाटतं तू ते करतेस? हो. तुझं इन्स्पिरेशन कोण आहे बाळ? माझं इन्स्पिरेशन साक्षी मलिक. तुम्हाला वाटतं पहिलवान आहे ती ऑलिम्पिक्स मध्ये जाईल? हा, तिला भरपूर पैसे हवे असतील पहिलवान बनवायला, मग काय करूया आपण? सर्वजण आपण पैसे गोळा करू. पालकांना वगैरे ते एकदा आले आणि असंच म्हणाले, सर मला आरोहीला ना फक्त पहिलवान करायचे, ती थोडं एक पान कमी शिकली चालेल, परंतु तिने देशासाठी खेळावं असं त्यांचं स्वप्न होतं. काय काय गोष्टींची गरज आहे? मला सपोर्टची गरज आहे. पहिलीच पहिलवान असेल या गावातली की ती मुलगी असून कुस्ती खेळते. क्या बात आहे. मी सकाळी रनिंगला जाते 5 वाजता उठून, तिथं सगळं प्रॅक्टिस करते. मग किती तास तरी तुझी मेहनत असते? 8 तास प्रॅक्टिस करते. या पूर्ण मेहनतीमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तू कमवलीस? नाव. आणि कोणती गोष्ट आहे जी तू गमावलीस? वडील. सगळं तुझं आहे. आता एवढा सगळा पुरस्कार आहे, असा कोणता पुरस्कार आहे जो तुला मिळवायचा? ऑलिम्पिकचं मेडल, गोल्ड मेडल. चांगला याचा. आणि योगा इथून पुढे सगळी आम्ही सगळी तिच्या बरोबर आहे. सातारा जिल्ह्यातले सगळे पैलवान तिच्या बरोबर आहेत. हे एवढी सगळी प्रशस्ती पत्रके अजून शाळेत आहेत का सगळी? हो, पण परिस्थिती अशी नाजूक आहे, जेवढं जमतं तेवढं देते. मी पण रोज राहणार जाते मुलांनी, त्यातून काही थोडे पैसे घरात मला खर्च करायला लागतात, थोडे राहतात ते तिच्यासाठी स्वप्न पूर्ण करायचं होते. तिनं स्वतः जिद्द बांधली आणि ती चौथ्या दिवशी म्हणजे तिचं सगळं बॅग बिग घेऊन ती तालमीत गेली. त्याचा खूप अभिमान वाटतो की ती स्वतःपासून जिद्द बांधते. वसुबारसेचा दिवस आहे, दीपावलीची सुरुवात, आणि आज आपण गाई आणि तिच्या बछड्याची पूजा करतो. आणि उर्मिलाताईंनी, आमच्या निखिल कोरडेंनी किंवा आमच्या संघटनेच्या वतीनं आज जे तिचं पालकत्व स्वीकारायचं किंवा संभाजी महाराजांच्या वतीनं निर्णय घेतला, तो अतिशय चांगला निर्णय. मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रेवडी या ठिकाणी. मित्रांनो, तुम्ही 2-3 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहिला असेल. प्रसिद्ध युट्यूबर सिद्धेश लोणकर यांनी तो व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्या व्हिडिओमध्ये एक लहान छोटीशी जिल्हा परिषद शाळेतील मुलगी बोलत होती. तिचे ते भावनिक वाक्य आणि पैलवान होण्याची जिद्द त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आली. ती मुलगी म्हणजे आरोही. त्या आरोहीची भेट घेण्यासाठी आपण आज कोरेगाव तालुक्यातील रेवडी या ठिकाणी आलो आहोत. जाणून घेऊया आरोही विषयी माहिती. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत जागतिक विजेता पैलवान म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव आणि पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पैलवान विलासदादा देशमुख. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल, आज तुम्ही सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील रेवडी या ठिकाणी आलाय, तर आज इकडे येण्याचं कारण काय सांगा? 4 दिवसापूर्वी प्रसिद्ध युट्यूबर सिद्धेश लोकरे याने एक रेवडी येथील आरोही या महिला कुस्तीगीर मुलीचा व्हिडिओ त्यानं शूट केला होता आणि तो 1-2 दिवसापूर्वी त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला. त्यानंतर आमचे मित्र सहकारी आणि सातारा जिल्ह्यातच नाही पण भारताच्या कानाकोपऱ्यात ज्यांची कुस्ती क्षेत्रात चांगली ओळख आहे असे पैलवान वैभव मोरे यांनी तो आमचा सातारा कुस्तीप्रेमी या ग्रुपला व्हिडिओ टाकला. व्हिडिओ टाकल्यानंतर तो व्हिडिओ कुठेतरी थोडासा मनाला चटका लावणारा होता, कारण की अतिशय लहान वयात तिच्यावर ज्या संकट आलं होतं, तिच्या वडिलांचा म्हणजे आकस्मिकरित्या निधन झालं आणि निधन झाल्यानंतर निधनाच्या म्हणजे सावडण्याचा विधी झाला की लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे
वडील वारून 4 दिवस झाल्यानंतर तिनं पहिलं आपले किट घेऊन त्या मॅटवर पुन्हा प्रॅक्टिस सुरू केलं. एवढी मोठी विल पॉवर असणारी मुलगी ह्या सातारा जिल्ह्यातली, या कोरेगाव तालुक्यातली, मग हिला भेटण्याचा एक आम्ही मनसुबा ठरवला. कारण की तो जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात तिला मदतीचं आव्हान करण्यात आलं होतं तिच्या शिक्षकांच्याकडून किंवा त्यांच्या ग्रामस्थांच्याकडून. मग आमचे सातारा जिल्ह्याच्या पैलवान ग्रुपचे पदाधिकारी अण्णा रोमन यांच्याशी चर्चा झाली. त्या माध्यमातून आम्ही सरपंचांशी भेट घेतली. सरपंचांनी आम्हाला इत्थंभूत माहिती दिली. माहिती दिल्यानंतर आम्ही तो व्हिडिओ अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या बैलगाडी चर्चासत्र या ग्रुपवर प्रसिद्ध केला. त्यानंतर या महाराष्ट्रातील महिला बैलगाडी मालक सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे यांचा मला फोन आला की भैया आपल्याला त्या मुलीला मदत करायची. त्या मुलीचा इथून पुढचा वर्षभराचा जो काही खर्च असेल तिच्या म्हणजे डाईटचा, तो मी माझ्या वतीनं तिला जाहीर करते. आणि तो काल त्यांचा माझा फोन झाल्यानंतर सुप्रसिद्ध पैलवान, बैलगाडी मालक आणि ज्यांची बैलजोडी तुकाराम महाराजांच्या त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या रथाला असते ते पैलवान निखिल शेठ कोरडे यांचा सुद्धा मला फोन आला की पैलवान आपण तिला जो महिन्याचा तुपाचा खर्च आहे तिचा तो आपण आपल्या वतीनं करू. आणि त्यानंतर मी माझ्या वतीनं, माझ्या पैलवान ग्रुपच्या वतीनं, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं तिचा जो पूर्ण वर्षभराचा किटचा खर्च आहे, ट्रॅक सूट, कॉस्ट्यूम, रेसलिंग शूज, जॉगिंग शूज, बॅग, हा खर्च मी माझ्या वतीनं करणार आहे. आणि ते झाल्यानंतर ताईंशी माझी चर्चा झाल्यानंतर आम्ही आज सरपंच आणि तिच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत. आरोही हे सगळे मान्यवर भेटायला आलेत, वस्ताद आलेले आहेत, तर काय सांगशील? तुझा एक 4 दिवसापूर्वी प्रसिद्ध युट्यूबर सिद्धेश लोहकरे यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर तुला कशा पद्धतीनं प्रतिक्रिया यायला लागली? कोण कोण येऊन भेटून गेलं इथं? इथं हे आलेले दादा, पुन्हा काल एक फलटणचे वस्ताद होते ते एक आलेले. काय चर्चा झाली? काय म्हणतायत लोक आता गावातली वगैरे? असं सगळ्यांनी आर्थिक मदत किंवा इकडे तालमीत राहण्यासाठी मला सल्ला दिलाय. बरं, तू काय निर्णय घेतलेला आहेस? चांगली तालीम जर भेटली तर तिथं राहायचं. ज्यावेळेस हा व्हिडिओ तुझा तिथं त्या दादांनी अचानक शूट केला शाळेमध्ये येऊन, त्यावेळेस तू जी बोललीस ते मनाला चटका लावून जाणार होतं. काय सांगशील त्याच्याविषयी? माझ्या जे मनात आलं ते मी बोलली. त्यातनं तुझी पहिलवान होण्याची जिद्द दिसून येत होती. काय सांगशील त्याच्याविषयी? मला पहिलवान बनायचंय आणि गावाचं, शाळेचं, सर्वांचं नाव मला मोठं करायचंय. आणि तू शेवट जाताना बोलून गेले की मला ऑलिम्पिक मध्ये पण सहभागी व्हायचंय. एवढ्या लहान वयामध्ये एवढं मोठं ध्येय उराशी बाळगले. काय सांगशील त्याच्याविषयी? माझं लहानपण, मी जेव्हा 3 वर्षापूर्वीपासून प्रॅक्टिस करते तेव्हापासूनच हे माझं स्वप्न आहे. ह्या स्वप्नांच्या म्हणजे हे स्वप्न गाठण्यासाठी तुला खंबीर साथ कोणाची आजपर्यंत लाभलेली आहे? माझे वडील, माझी आई, हे काका आणि माझे कोच. वडिलांच्या विषयी काय सांगशील? माझ्या वडिलांची इच्छा होती की मी कुस्ती खेळावं, आपल्या भारत देशाचं नाव मोठं करावं. त्याचबरोबर तू त्या व्हिडिओमध्ये एक वाक्य बोलून गेली होती की 4 दिवसापूर्वी म्हणजे ज्यावेळेस तुझ्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर निधन झाल्यानंतर 4 दिवसानंतर तू पुन्हा लगेच प्रॅक्टिसला सुरुवात केली. ते वाक्य महाराष्ट्र नव्हे अख्ख्या भारतातील पैलवानांना मनाला लागून गेलंय. असं ते मनाला लागण्यासारखंच आहे वाक्य. आणि मी गेलेले 4थ्या दिवशी प्रॅक्टिसला. आता कशी प्रॅक्टिस आणि कोण कोण मार्गदर्शन करते आता इथं गाव लेवलवरती? आता इथं हे गजानन आपले काका करतायत, पुन्हा प्रज्वल सर आहेत आणि नामदेव सर करतायत. कुणाचे फोन वगैरे आले का? खूप जणांचे आर्थिक मदतीसाठी फोन येऊन गेले. आरोही त्यानंतर कुणाकोणाचे फोन आले? कोणकोणत्या मोठ्या व्यक्तींनी भेट दिली? फोन आला कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजांचा आणि त्यांच्या युवराणींचा. त्यांचा फोन आला होता. ह्या दादांनी लावून दिला. नमस्ते दादा, तुमचं नाव? नमस्ते, सुजित चव्हाण, मी साताऱ्यातून आलोय. मला सकाळी युवराजराजे आणि संभाजीराजांचा सकाळी फोन आला की आपल्याला त्या मुलीसाठी तर काहीतरी मदत करायची. तर त्या दृष्टीने मी त्यांना फोन जोडून दिला. तर त्यांनी लागणारी जी मदत आहे, जी तिचं म्हणजे कुस्तीचा असेल किंवा कोच असतील त्याचे किंवा तिथल्या शाळेचा जो खर्च आहे तो जो होणारा, ते सगळे म्हणलं मी करतो. फक्त त्यांच्या आईची तयारी पाहिजे तिथं मुलीला ठेवण्याची. त्या पद्धतीने चर्चा झाली त्यांची चर्चा. आरोही काय सांगशील? कोल्हापूरच्या राजांचा फोन आला होता तुला?
त्यांनी मला फुल सपोर्ट करण्याची वचन दिलेले. दादा काय सांगाल, आत्ताच कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजी महाराजांचे निकटवर्तीय सुजित भाऊ इथे येऊन गेले. त्यांनी आत्ताच राजांना फोन लावून दिला होता, आरोहीचं बोलणं करून दिलं, तर काय सांगाल? नाही, खरोखरच राजांनी चांगली निर्णय घेतला. त्याबद्दल अखिल भारतीय बैलगाडी संघटनाच्या वतीनं, त्याचबरोबर पैलवान ग्रुप महाराष्ट्राच्या वतीनं, माझ्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं, कोरेगाव तालुक्याच्या वतीनं, रेवडी गावाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांचं मी मनपूर्वक आभार मानतो. कारण की अशी लोक पुढे येण्याची गरज आहे. आणि आज वसुबारसेचा दिवस आहे, दीपावलीची सुरुवात, आणि आज आपण गाई आणि तिच्या बछड्याची पूजा करतो. आणि उर्मिलाताईंनी, आमच्या निखिल कोरडेंनी किंवा आमच्या संघटनेच्या वतीनं आज जे तिचं पालकत्व स्वीकारायचं किंवा संभाजी महाराजांच्या वतीनं निर्णय घेतला, तो अतिशय चांगला निर्णय आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असणारा एक चांगला दर्जाचा पैलवान आणि आज राष्ट्रीय स्तरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा NS क्वालिफाईड कोच अमोल यादव सर यांचाही आत्ता फोन येऊन गेला. त्यांनी सांगितलं की मार्च महिन्यामध्ये आमची साईची ट्रायल आहे आणि तुम्ही तिला 100% घेऊन या. खात्रीशीरपणे तिचं जर चांगलं म्हणजे परफॉर्मन्स असेल तर तिचं इथून पुढचा सगळा खर्च स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीनं मुंबई कांदिवली साईमध्ये आम्ही करून घेऊ. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध पैलवान वैभव शेठ मोरे. दादा नमस्ते. नमस्ते सर. दादा काय सांगाल, आरोहीचे तुम्ही व्हिडिओ शेअर केला होता, बैलगाडी शर्यत क्षेत्रातले ग्रुप असतील, त्यानंतर पैलवान ग्रुप असतील, शेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रचंड व्हायरल झाला. तिची कुस्ती शिकण्याची जिद्द आणि एवढ्या लहान वयामध्ये तिची जी क्षमता आहे बोलण्याची वगैरे, ते पाहिल्यानंतर मनामध्ये कुठेतरी सगळ्यांनाच वाटलं की तिने पुढे जावं आणि तिने ती हे करावं. तर काय सांगाल तिच्याविषयी? नमस्कार. काल इंस्टाग्रामवर मी साक्षी मलिकजींनी एक स्टोरी शेअर केलेली. त्यात ती मी परत ओपन केल्यानंतर पूर्ण बघितली, पाहिली आणि त्यानंतर आरोहीचं नाव आलं. आरोही म्हणजे आमच्या सातारा जिल्हा कोरेगाव तालुक्यातील मुलगी, पैलवान मुलगी. आज ही लहान एका खेडेगावातून तिचा एवढा मोठा व्हिडिओ ही केला आणि ऑलिम्पियन साक्षी मलिकनी तो व्हिडिओ शेअर केला. आणि आज आम्हाला सातारा जिल्ह्यातल्यांना पण कोणाला कल्पना नव्हती की ही मुलगी आज आपल्या जिल्ह्यात आहे, तालुक्यात आहे. आणि त्या व्हिडिओमार्फत समजलं. त्यानंतर मग हा व्हिडिओ मी थोडा डाउनलोड करून सातारा कुस्तीप्रेमी असेल, पैलवान ग्रुप महाराष्ट्र त्यांचा कुस्ती ग्रुप आहे, बैलगाडी शर्यत, ह्या ग्रुपवर बऱ्यापैकी शेअर केला. त्यानंतर बरेच कमेंट आल्या, सर्वांनी पाहिला. तिची बोलणे, तिचं ज्या म्हणजे कुस्तीबद्दलची ते तळमळ आणि तिचे काय गोष्टी भावनिक शब्द, यामुळे सर्वांनी व्हिडिओ पाहून तिला मदत करण्यासाठी कमेंट यायला लागला. त्यानंतर आमचे बैलगाडी क्षेत्राचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विलासभाऊ देशमुखनी तो व्हिडिओ पाहिला आणि लगेच कमेंट केली की या मुली कोणत्या गावातील आहे, कॉन्टॅक्ट नंबर द्या. त्यानंतर मग मी आमचे अनिल अण्णा रोमन यांनी मध्यंतरी मला गजानन मोरे सरपंच रेवडीचे त्यांचा नंबर दिला होता. मग तो नंबर मी ग्रुपवर शेअर केला. त्यानंतर मग बरेच जणांनी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यानंतर आज मग विलासभाऊने काल एका दिवसात त्या मुलीसाठी एक दत्तक योजना तिला एक स्पॉन्सर बघून केली. आणि त्यानंतर आज आम्ही सर्वजण त्या सरपंचांच्या मार्फत इथं तिच्या घरी भेटायला आलो आणि तिथून पुढं सर्व काही तुमच्या समोरच आहे. बऱ्याच ठिकाणाहून फोन येतात, रोगी वाढलेला आहे, बरेच जण भेटून जात आहेत. प्रामुख्यानं मुळात ती मुलगी कोणत्या गावातली याची खूप चर्चा शोध सुरू झाली. बरोबर. प्रचंड असं म्हणजे व्हायरल झाली, व्हायरल झाला व्हिडिओ. त्यानंतर आता बरेच जण यायला लागलेत, माहिती जशी होती तसे त्यासाठी हात पुढे करतात. काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, तीच म्हणजे एक लहान पैलवानाला एक म्हणजे टॅलेंट, खेडेगावातलं टॅलेंट सिद्धेश लोकरेंच्या युट्यूबर मार्फत आज पुऱ्या महाराष्ट्रानं पूर्ण भारतात फेमस झालेला आहे. आणि ती मुलगी आज आमच्या तालुक्यातली, जिल्ह्यातली आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आज विलासभाऊंनी जसं सांगितलं की 1952 नंतर काशीबा जाधव नंतर आज त्या मुलीत आम्हाला ऑलिम्पिकचं पदक दिसायला लागले. आणि त्यामार्फत सर्वजण ताकदीनं आज सातारा जिल्ह्यातील सर्व पैलवान एकत्रितपणे तिला होईल एवढी मदत करायला आज सर्व समोर येत आहेत. त्याचाही आम्हाला अभिमान आहे आणि नक्कीच तिच्या पाठीची सातारा जिल्हा पूर्ण ताकदीने उभा राहील अशी मी ग्वाही देतो. मित्रांनो, आपल्या समोर आहेत रेवडी गावचे माजी सरपंच गजानन मोरे. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, तुमच्या गावातील ही आरोही आहे, तिची पैलवान होण्याची जिद्द आहे आणि तिचा जो एक सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, त्यानंतर बरेच जण भेटायला येत आहेत, मदतीचा ओघ सुरू झाला. काय सांगाल तिच्याविषयी?
ती मुलगी मी लहानपणापासून पाहिलेली आहे आणि ती इतकी जिद्दी आहे की तिच्या वडिलांनी तिला ती कुस्ती खेळावी म्हणून तिला बऱ्यापैकी आहे. म्हणजे आमच्या गावात तालीम नाही तरीसुद्धा आमच्या बाजूच्या गावाला आंबोडे गाव आहे, तिथं नामदेव गुरव म्हणून वस्ताज आहेत, तिथं सचिन फौजी म्हणून एक आहेत, प्रज्वल सकुंडे असे वस्ताज आहेत. त्यांच्या माध्यमातून ती कुस्ती 1 नंबर खेळायला लागली आणि ते आमच्या रेवडी शाळेचं नाव, गावाचं नाव 1 नंबरला नेण्याचं काम तिनं केलेलं आहे आणि भविष्यातही करेल अशी आम्हाला आशा आहे. आणि तिची परिस्थिती एकदम हालाकीची आहे, म्हणजे पूर्णपणे की घरच्या आता वडील गेल्यानंतर तिची आई, तिची आजी जी मजुरीनं जाऊन कष्ट करून तिला खायला जेवढं जमतंय तेवढं देत आहेत. मित्रांनो, आपल्या समवेत आरोहीची आजी आणि आई दोघी आहेत. नमस्ते ताई. नमस्ते. आपलं नाव? अश्विनी गणेश आवारे. काय सांगाल आरोहीच्या संदर्भामध्ये? एक सोशल मीडियावरती तिचा व्हिडिओ व्हायरल झाला, तिच्या कुस्तीच्या संदर्भातली खूप चर्चा सुरू झाली, काय सांगताल? तिला एक संधी भेटली की ते सिद्धार्थ लोकरे त्यांनी शाळेमध्ये आल्यानंतर तिचं ती व्हिडिओ पाहून लय जणांना पाठवलं. तिला खूप जणांकडून कमेंट आले आणि एक म्हणजे संधी आली की लय जण तिच्या मदतीसाठी येत आहेत. आता 2-3 दिवसच झालेले आहेत. हो, 2-3 दिवस झाले. आणि तिला एक संधी भेटली, तिचं तिनं सोनं करावं. तिचं म्हणजे तिच्या पप्पांचं स्वप्न आहे, तिला ऑलिम्पिकला जायचंय. तिच्या पप्पांचं स्वप्न तिनं पूर्ण करावं. तुमचाही व्हिडिओ, घरातला इथला व्हिडिओ पण प्रसिद्ध झाला होता, काय सांगाल त्याच्याविषयी? त्यांनी घेतला व्हिडिओ की म्हणजे त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही तिला खायला बिला देता, पण परिस्थिती अशी नाजूक आहे, जेवढं जमतं तेवढं देते. मी पण रोज राहणार जाते मुलांनी, त्यातून काय थोडे पैसे घरात मला खर्च करायला लागतात, थोडे राहतात ते तिच्यासाठी करते. पण जेवढं पहिलवानाला पाहिजे ती तेवढं तिला मिळत नाहीये आता. म्हणजे माझ्या परिस्थितीनं ह्यानं देते आणि जर तिला चांगली वस्ताद भेटली किंवा चांगली तालीम भेटली तर तिचं कल्याण होईल. ती पुढे देशाचं नाव काहीतरी ही करत, तिला देशासाठी काहीतरी करता येईल असं वाटतं. आताच कोल्हापूरच्या राजांचा फोन आला होता, काय सांगाल त्याच्याविषयी? त्यांनी पण मॅडमनी फोन करून तिला बोलले की तुला काय मदत लागली तर सांग. तुला जर मी बोललेले ना त्यांना तिला हिंद केसरी बनवायचे आणि कोल्हापूरचं नाव सांगितलेलं, त्यामुळे त्या म्हणल्या तुमची जर इच्छा असेल तिला तिथं ठेवायचं असेल तर मी 100% मदत करीन. त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली आज. जागतिक विजेता पैलवान म्हणून ज्यांची ओळख आहे ते पैलवान विलासदादा देशमुख आहेत, महाराष्ट्र राज्य पैलवान ग्रुपचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी सुद्धा त्यांच्या वतीने किट देण्यात आलं आहे. त्याचबरोबर बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालकीन उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांच्या वतीने सुद्धा तिचा 1 वर्षाचा खर्च उचलण्यात आलेला आहे सगळा. तर काय सांगाल त्याच्याविषयी? तिचा ओघ सुरू झालेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कोच अमोल यादव सरांचा आत्ताच पैलवानांना फोन आला होता, आरोहीची चौकशी केलेली आहे, त्यांनीही मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर प्रसिद्ध बैलगाडी मालक निखिल शेट कोरडे ज्यांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथाचं सारथ्य करायचा, तर त्यांच्या वतीने सुद्धा तिच्या खुराकाचा म्हणजे तुपाचा याचा खर्च केला जाणार आहे त्यांच्या वतीने. तर काय सांगाल? जण मदत करतायत, हे पण सर आलेत, सगळ्यांकडून कमेंट येत आहेत तिला चांगलं आहे, पण तिला ती संधी भेटती म्हणजे सगळी मदत करतायत. तिचं तिनं सोनं पण करावं. अजून अपेक्षा काय बाळगलेली तुम्ही तिच्याकडनं? तिचं स्वप्न आहे तिच्या पप्पांचं, ती तिला पूर्ण करायचं, ऑलिम्पिकला जायचंय. असं जर सगळ्यांकडून मदत आली ती तिथपर्यंत नक्की पोहोचेल. तिनं व्हिडिओमध्ये साक्षी मलिक सारखं मला व्हायचंय असंही सांगितलं होतं. एवढ्या मोठ्या राष्ट्रीय खेळाडूचं नाव घेतलं होतं, तर त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला? म्हणजे छान वाटलं की मुलगी तिथपर्यंत जावावं. मला वाटतं ती साक्षी मलिक सारखं तिनं बनावं. तिनं तेवढी जिद्द आहे तिच्यात, म्हणजे तिला ती करण्याचं कॉन्फिडन्स आहे तिचा. साक्षी मलिक ह्या राष्ट्रीय खेळाडू आहेत, त्यांनी स्वतः तिची स्टोरी ठेवली होती व्हिडिओची, तर काय सांगाल त्याच्याविषयी? त्यांनी तिची स्टोरी ठेवली, त्या भेटाय म्हणले ना ते येणार, भेटायला सुद्धा येणार हो असं त्यांचा फोन आलेला. मग ती आता काय आरोहीच्या हे जावाय म्हणजे आज सकाळी फोन आला. बरं. त्याचबरोबर ज्या बैलगाडा मालकीने आहेत आमच्या उर्मिलाताई माणिकराव गायकवाड यांच्या वतीने तिचा खर्च उचलण्यात आलेला वर्षभराचा, काय सांगाल त्याच्याविषयी? बरे आहे, धन्यवाद आहे मॅडमचं की त्या सपोर्ट करतायत. असं कोणतरी सपोर्ट करायला मागं असले तर आरोही नक्की पुढे जाईल, ह्या देशाचं नाव करेल. त्याचबरोबर राष्ट्रीय कोच आहेत, त्यांनी सुद्धा हिची माहिती घेतली, तिला पण ते मार्गदर्शन करणार आहेत, काय सांगाल त्यांच्याविषयी? त्यांचंही धन्यवाद की असं कुणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय मी एकटी तिला तिथपर्यंत नाही पोहोचवू शकत. सगळ्यांनी सपोर्ट दिला तर नक्की ती स्वप्न तिचंही पूर्ण होईल, तिच्या पप्पांचं पण स्वप्न पूर्ण होईल. तिच्या वडिलांचं कधी निधन झालं होतं? 1.5 वर्ष झाले. कशामुळे? असं आजारी होते आणि अटॅक आला त्यांना. ज्यावेळेस ते हयात होते त्यावेळेस ही कुस्ती खेळत होती? हो, त्यांनीच तिला म्हणजे छंद आहे, म्हणजे त्यांनीच तिला नाद लावला ती कुस्तीचा. आपलं घरी थोडंफार ते शिकवत होते आणि आंबडमध्ये गुरव सरांकडे नेत होते, नामदेव गुरव सरांकडे. कुस्ती असले की स्वतः तिचे वडील स्वतः घेऊन जायचे.
आणि तिचे वडील वारल्यानंतर मी नेते आणि सौरभ काका सौरभ नेवाशे ते आता तिला नेत आहेत. म्हणजे तिने एक व्हिडिओमध्ये वाक्य वापरलं की वडिलांचं निधन झाल्यानंतर 4 दिवसातच ती पुन्हा कुस्तीच्या प्रॅक्टिससाठी जाऊ लागली. ते कुणातरी मनाला चटका लावून जाणार हे वाक्य होतं. काय सांगाल त्याच्याविषयी? ती असं मी तिनं मला म्हणजे तिला कुस्तीचा छंद आहे आणि ती म्हणली मला जायचे, पण मी त्यावेळेस तिला म्हणलेलं की हे नाही करणार, की दीदी मला काय जमणार नाही, की तुझं पप्पा नाही ती, आणि मग ती कसं मला एवढं जमणार आहे का तिला नेणं आणणं सोडणं. त्यामुळे तिला मी म्हणलं दीदी तू म्हणजे नाच सोडून दे, आम्हाला काय ते जमणार नाही असं मी तिला सांगितलं. पण तिला तिच्या पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं होते. तिनं स्वतः जिद्द बांधली आणि ती 4थ्या दिवशी म्हणजे तिचं सगळं बॅग घेऊन ती तालमीत गेली. त्याचा खूप अभिमान वाटतो की ती स्वतःपासून जिद्द बांधते आणि तिचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि तिच्या पप्पांचंही स्वप्न पूर्ण व्हावं. आता घरामध्ये किती सदस्य आहे तुम्ही? ती आरोही आणि तिची आजी आणि मी, आम्ही तिघीच राहतो. मित्रांनो, आपल्या समवेत वस्ताद सौरभ नेवासे. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल? सकाळी तुम्हाला फोन आला होता आंतरराष्ट्रीय खेळाडू साक्षी मलिक यांचा, तर काय सांगाल त्याच्याविषयी? त्यांना पण साक्षीताईंना पण व्हिडिओ फॉरवर्ड झाला बऱ्याच लोकांकडनं आणि त्यांना मेसेज गेला की साक्षीताई तुम्ही आरोहीचं आयडल आहात, तर तुम्ही तिच्यासाठी थोडंसं हे करूया. मग त्यांच्या असिस्टंटचा फोन आला होता की साक्षीताई त्याच्याबरोबर बोलणार आहेत. मग तिच्या घरी आल्यानंतर तिला फोन जोडून दिला. तर त्यांचीसुद्धा इच्छा आहे की त्यांनीसुद्धा तिला सांगितलं की मी तुला स्वतः हरियाणामध्ये माझ्या आखाड्यात तुला घ्यायची इच्छा आहे माझी, तर तुझं काय काय स्वप्न आहे, काय काय तुझी तयारी आहे का बाहेर राहायची, इतक्याला वयात तू राहणार का इतक्याला महाराष्ट्रातनं बाहेर. तिनं पण बऱ्यापैकी मग त्यांना सांगितलं व्यवस्थित सगळं. अजून कोणाकोणाचा फोन आला होता? कोणकोणत्या नामांकित महाराष्ट्र केसरी, डबल महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवानांनी ह्या सगळ्या व्हिडिओची दखल घेतलेली आहे? सोनालीताई मंडलिक आहेत, त्यांचा पण काल फोन आला होता. तर सोनालीताईंनी पण तिला भरपूर गायडन्स, म्हणजे त्यांनी व्हिडिओ पण आरोहीच्या बऱ्याच बघितल्यात सोनालीताईंनी. मग त्यात पण त्यांनी व्यवस्थित सांगितल्या सगळ्या गोष्टी आणि त्यांनी भेटायला बोलावले पुण्याला तिला त्यांच्या तालमीत. तिच्या वडिलांच्या पाठीमागे एक चुलते म्हणून तुम्ही खंबीर साथ देताय, एक चुलते म्हणून काका म्हणून उभे राहिलाय. तिचं म्हणजे तालमीत जाण्याचं असेल, तालमीत जाऊन प्रॅक्टिस घेणं असेल, नेणं आणणं असेल, सगळं पाहताय. एक कुठतरी मित्र गेल्याची खंत आहे का मनामध्ये? मी गणेश माझा अतिशय जवळचा मित्र होता. शेवटच्या क्षणी ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस मी समोर होता किंवा माझ्या हातातच त्याचा जीव ही झाला. आणि त्यावेळेस त्यानं मला शब्द मागितला होता की माझं राहिलेलं स्वप्न तू पूर्ण करशील. आणि त्याच ह्याच्यावर आणि आज ती म्हणजे त्याची मुलगी आहे, मी तिला माझीच मुलगी मानतो. आणि ह्याच हिशोबानं सगळं आत्ता चालू आहे. रेग्युलर सकाळी ती रोज सकाळी 6ला आंबोडमध्ये पोहोचते. 6 ते 8, 8:30पर्यंत तिचं रोजचं शेड्यूल असते. 3-3.5 किलोमीटर पळून 200 सपाट्या, 50 जोर, 50 बैठका आणि बाकीचे सगळे PT वगैरे करते. आणि संध्याकाळच्या शेड्यूलमध्ये ती फक्त लढती करते. आत्ता तिनं खशाबाला सलग 3 वर्ष पहिला नंबर बसवलेला आहे. त्याच्यानंतर पहिलंच वर्ष आहे तिचं की तिला DSOला जायची संधी आली 6वीत गेल्यामुळं. तर जिल्ह्यावर तिचं थोड्यासाठी अतिशय ती घाबरली. जिल्ह्यावर गेल्यावर फायनलच्या पहिल्या 2 कुस्ती तिनं काढल्या, पण 3ऱ्या कुस्तीला साधारण ती 6वीला आहे आणि 8वीची पोरगी जरा तिला थोडीशी दिसताना मोठी दिसली, ते थोडीशी घाबरली. त्यामुळं अगदी शेवटच्या थोड्याशा सेकंदात तिची कुस्ती त्यावेळेस गेली. पण त्याच्यानंतर तिनं ऑलरेडी जुदोला पण फॉर्म भरला होता. त्यामुळे ती जुदोत तिनं खेळून सातारा जिल्ह्यावर पहिला नंबर मिळवला. आता तिचं विभागाला सिलेक्शन झाले जुदोला, अजून विभागाची स्पर्धा झालेली नाही. शिकण्याची आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचं नेतृत्व करण्याची तिची जी आत्ता लहानपणीची जिद्द आहे ती काय खूप सांगून जाते का? खरंच खूप सांगून जाते. तिच्याकडे जे पेशन्स आहेत आणि सहनशक्तीची जी आहे ना पॉवर, म्हणजे आत्ता इतका सगळा एक्सरसाइज करून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर कायम फ्रेश असते. आणि शाळेत सुद्धा सगळ्या गोष्टी तिचा भाग असतो. शाळेत सुद्धा तिचा पहिला नंबर आहे सलग. आज दिवाळी आहे, वसुबारस आहे आणि या वसुबारशालाच एक चांगली सुरुवात झाली आहे का? हो, अतिशय छान सुरुवात झाली. एकतर 2 वर्ष तिचं वडील गेल्यानंतर ते कुटुंब अगदीच म्हणजे रिवर्स आलं होतं. त्यांनी तर पूर्ण अपेक्षा सोडून दिल्या होत्या. त्या स्वतः मुलीनं जिद्द बांधली, त्यामुळं ते परत आम्ही ते कार्य चालू केलं. आणि ते आता नामदेव सर, प्रज्वल सर, आबिदादा, सोहमदादा, एक 4 जण तिला अतिशय म्हणजे स्वतःचं आणि विनामूल्य त्यांनी आजपर्यंत तिच्याकडून कुठलीही फी घेतली नाही. उलट तिला बाहेर जायला यायला सुद्धा सगळ्या गोष्टींचा त्यांचा सपोर्ट असतो. आणि त्यांची सुद्धा इच्छा आहे
तिच्या वस्तादांची सुद्धा इच्छा आहे, ते तर तिला आत्ता चांगले शिकवतातच, पण त्यांची सुद्धा इच्छा आहे की आरोहीने एखाद्या आणखीन चांगल्या मोठ्या तालमीत जाऊन तिला ह्याच्यापेक्षा नॅशनल लेवलचे कोच असतील किंवा ह्यांच्याकडून तिला शिकायला मिळालं. मित्रांनो, आपल्या समवेत संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक पहिलवान अनिल अण्णा रोमाणे. दादा नमस्ते. नमस्ते. जय जिजाऊ. जय शिवराय. काय सांगाल, आज तुम्ही गावामध्ये आलाय आणि आरोहीचा व्हिडिओही पाहिला असाल, काय सांगाल आरोहीच्या विषयी? आरोहीचा व्हिडिओ जो 4 दिवसापूर्वी सगळीकडे व्हायरल झाला, त्यानंतर मला वैभवचा फोन आला, वैभव पैलवानचा, जे आज महाराष्ट्र राज्य आणि भारतात एक आंतरराष्ट्रीय पैलवान, पुन्हा जे महाराष्ट्रात जे भाग्य लागलं आपल्याला, हादी इराण विराण म्हणजे बाहेरच्या देशांसुद्धा पैलवान जे वैभव मोरे वाजतात आहेत, ते आपल्याला महाराष्ट्राला एक भाग्य आपलं की ते आणतात. आणि बैलगाडी क्षेत्रातले प्रसिद्ध जागतिक विजेते पैलवान विलासदादा देशमुख आमचे चांगले मित्रच आहेत. त्यांचे कुस्तीबद्दलचे प्रेम आहे, तळमळ आहे, बैलगाडा क्षेत्रात तळमळ आहे आणि सामाजिक भान जे सांभाळतात. आज एवढ्या मोठ्या पोस्टला जाऊन आज फार थोडी माणसं या जगात शिल्लक आहेत. वैभवदादा असतील, आपले गजानन मोरे सरपंच. तो जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओनंतर मला वैभवदादांचा फोन आला. वैभवदादा म्हटले अण्णा असाच, आणि 4 दिवसापूर्वी मग त्यांना मोरे सरपंचाचा नंबर मागितला, काय कारण असतो, मी दिला होता. आणि त्याने व्हिडिओ तो नंबर सगळे व्हायरल केला. आणि गजानन मोरेच्या मुळं यांचे वडील म्हणजे माझे चांगले संपर्क होता. ही मुलगी आमच्यावर 4-5 ठिकाणी मैदानाला असायची, कुस्ती लावण्यासाठी माझी धडपड असायची. स्वतः वैभवदादांच्या गावात ही कुस्ती खेळून आलेली आहे. शेंदूरजणला व्हायला माझं भाग्य की बाबा ते आम्ही सोबतच होतो, एका ठिकाणी बसून कुस्ती बघायचं, जोडायचं काम मला एक नाद आहे सगळा पहिल्यापासून. आज आपल्याविषयी जागतिक विजेते पैलवान आंतरराष्ट्रीय विलासदादा, आज इंटरनॅशनल अनुभव. आज आपल्या पैलवानकी क्षेत्रात काय झालं तुम्हाला खरं सांगतो, आपले म्हणणार महाराष्ट्र केसरी होणार, हिंद केसरी, आता आपल्याकडे स्वप्नच नाही. आज ही मुलगीचं मला एवढंच इतकं कौतुक वाटतं की पहिले पैलवान असेल विलासदादा की ते ऑलिम्पिकचं स्वप्न बघितलं. माझे वास्ताद आहेत, म्हणजे आमच्या सर्वांचेच गुरुवर्य आंतरराष्ट्रीय पैलवान भरतदादा जगदाळे, जे कोरेगाव तालुक्यातून, सातारा जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून पॅरा ऑलिम्पिकला एक त्याचं सिलेक्शन झालं होतं. मुकबधीर पैलवान, फार मोठे पैलवान, म्हणजे असं पैलवान होणे नाही. अजूनही त्यांच्या काळातले लोक म्हणतात. मी स्वतः कर्जतला महाराष्ट्र केसरी भाग गेलो, सगळ्यांनी मोठे मोठे पैलवान त्यांच्या पाया पडत होते. म्हणजे असे पैलवान आज आपल्याकडे विलासदादा आहेत, भरत पैलवान आहेत, त्यांना ज्ञान आहे, अभ्यास आहे. आज ते भारतीय देशातून खेळून आलेत. आज त्यांचं स्वप्न नाही पूर्ण झालं, दादाचं नाही झालं, पण आज मुलीनं जे स्वप्न बघितलं डायरेक्ट ऑलिम्पिकचं, आपल्याकडे एकच आहे महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, ह्याच्या पलीकडे नाहीच. म्हणून मला कौतुक एवढं वाटतं की ह्या मुलीचं की बाबा ह्या मुलीनं स्वप्न बघितलं ते ऑलिम्पिकचं बघितलेलं आहे. आणि ते साक्षीताई मलिक की ती फॉलोअर आहे त्यांची, आणि साक्षीताईने आता तिचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. त्याबद्दल मी ताईंचा आभार मानतो. आणि त्या ताईंचं, आजींचं, सगळ्या ग्रामस्थांचं, वैभवदादा, विलासदादा, आपले आंबोडच्या नामदेव वस्तादा येते, सचिनदादा वस्तादा येते, आपले प्रज्वल तर नॅशनल प्लेअर आहे प्रज्वल. म्हणजे आंबोड्यात सुद्धा चांगली मुलं घडलेली आहेत. असं नाही की तिथं कोण पाहिलं, पण 1 नंबर मुलं आहेत तिथं सुद्धा. त्यांचं पण कौतुक वाटतं की मुलीवर एकदम असं प्रामाणिकपणे लक्ष दिलेलं आहे. आणि आता ती जी परिस्थिती पाहतोय आपण, घरातले करता माणूस गेलेला आहे आणि तिची आई आज शेतामध्ये मजुरी करून उदरनिर्वाह चालवत आहेत. मदतीचा ओघ सुरू झाला आहे, तर काय आव्हान करताल अजून तुम्ही? अजूनच माझं एक आव्हान आहे की गरीब पैलवान घडतात ते गरीब कुटुंबातच घडतात. म्हणजे एक आज इतिहास आहे आपल्या, गरीब कुटुंबातीलच पैलवान घडतो. तर त्या मुलीला एवढं मोठं आज हे आणि आईचं, आजींचं एवढं मोठं कौतुक आपल्याला मानायला लागेल. मोलमजुरी करून आज पैलवान घडवणं एवढं सोपं नाही. पैलवानकीचा खर्च आत्ता आपल्याला माहीत आहे, तुम्ही त्या क्षेत्रात आहे, विलासदादा आहे, सगळी म्हणजे आपली सगळे सातारा कुस्तीप्रेमी आपण. खर्च फार मोठा आहे. ते आईंचं कौतुक एवढ्यासाठी मानायला लागेल की एक मुलीला ऑलिम्पिकचं ध्येय देणं, स्वप्न देणं आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरोही जी आता जिद्द मानलेली आहे, तिला माझ्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मी तिच्या घरी आल्यानंतर तिचे कुस्तीचे व्हिडिओ पाहिले, तिचे जे स्पर्धेतले व्हिडिओ पाहिले, तर तिच्याकडे ते पोटेन्शियल आहे की भविष्यात ती एक आंतरराष्ट्रीय दर्जाची एक चांगली महिला कुस्तीगीर बनू शकते. आणि त्या अनुषंगाने आम्ही आता असं एक 6 महिन्यासाठी तिला आता इथून जटापा लोणार सातारा, आमचा पैलवान सहकारी आहे पोलीसमध्ये, सातारा पोलीसमध्ये, तो आता एक चांगलं संकुल चालवतोय तिथं, आणि त्याच्याकडे प्रॅक्टिसला 6 महिन्यासाठी ठेवायची. आणि त्यानंतर अमोल यादव, मुंबई साई यांच्याकडे तिला शिफ्ट करायची आपल्याला. दादा, जाता आता काय आव्हान कराल तुम्ही? मी महाराष्ट्रातील तमाम पैलवान असतील,
बैलगाडी क्षेत्रातील बैलगाडी मालक चालक असतील किंवा मोठे सर्व ज्या लोकांचं दातृत्व आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक पैलवानांना किंवा इतर खेळांना आहे, त्या सर्वांना मी एकच आवाहन करतो की आरोहीनं जे स्वप्न बाळगलं आहे, आपल्या महाराष्ट्राची सुकन्या आहे, आपल्या सातारा जिल्ह्याची सुकन्या आहे, आपल्या कोरेगाव तालुक्याची सुकन्या आहे, तर सर्वांनी तिला भरघोस अशी मदत करून तिच्या स्वप्नाला आपण खारीचा वाटा आपापल्या परीनं आपण लावावा. हे 2-3 दिवस झालेले आहेत फक्त हा व्हिडिओ व्हायरल होऊन. तो माझ्याकडे पोचला वैभवच्या माध्यमातून आणि आम्ही इथं पोचलोय. पण सातारा जिल्ह्यातले जे पैलवान आहेत आमचे, म्हणजे बरेच महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, हिंद केसरी किंवा आज महाराष्ट्र चॅम्पियन नॅशनल प्लेयर आहेत, ते सगळे 100% मला खात्री वाटते की ते सगळे तिच्यासाठी धावून येतील.